नमस्कार मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपल्याला जे मिळाले आहे, देवाने जे दिले आहे त्यावर आपण समाधान न मानता इतरांच्या गोष्टी बघत दुःखात असतो. यावर आपण एक चांगली भन्नाट स्टोरी बघणार आहोत. आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पाच्या ओघात अस्सल हिऱ्याची सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुमच्याकडे अंगठ्या एवढा आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे एवढी संपत्ती येईल की तू विचार करू शकणार नाहीस. तू आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेले हिऱ्याचे वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्याच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्याने पालथा घातला, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्याचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनस्थितीत त्याने बार्झेलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तिथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून तो प्रश्न केला, हाफिज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिलं, नाही, पण आपण असा प्रश्न का विचारला आहात? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे दुसरं काही नसून तो हिरा आहे. नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी कितीतरी दगड आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखर हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखरच सर्वकडे हिरे पसरलेले होते. या गोष्टीतून आपण काय तात्पर्य घ्यायला पाहिजे? आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिऱ्यामाणिक्यापेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचं सोनं करता यायला हवं. आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते, म्हणून देवाने आपल्याला जे जीवन दिले त्यामध्ये सुखी राहायला